मनमोर. लेखिका आणि संवादिका डॉक्टर वीणा पवार. साध. नमस्कार मंडळी. आज क्लिनिकमधून घरी आले, ताट वाढून घेतलं आणि वाटलं आज जरा जास्त शांत शांत वाटतंय. हां, कदाचित दुपारची वेळ आहे, जो तो आपल्या घरात असेल म्हणून असं वाटलं असावं. नुकताच पावसाळा सुरू झाला होता. एक सर येऊन गेली होती. तापलेल्या जमिनीतून वाफ बाहेर पडत होती म्हणून फॅनचं बटन सुरू केलं आणि लक्षात आलं लाईटच नाही. ओहो, म्हणजे मला जी शांतता जाणवली ते लाईट नसल्यामुळे होती. तर खरंच किती आवाज आपल्या भोवती असतात. टीव्ही, मोबाईल, मिक्सर, वॉशिंग मशीन, घरातली उपकरणं सुद्धा किती आवाज करतात आणि रोजचाच असल्याने आपल्या कानाला त्याची सवय होऊन जाते. त्यात वावगं काही वाटतच नाही. आज शेजार पाजारचे, माझ्या घरातले सगळे आवाज बंद झालेले होते. अचानक टीट अशी चिरकाची साद कानावर पडली. खिडकीच्या शेडवरती कबुतराचं गुटुरगुंग सुरू होतं. अरे, हे पक्ष्यांचे आवाज किती दिवसांनी ऐकते मी, असं वाटून गेलं. तेवढ्यात परत पानावर पावसाच्या थेंबांचं नर्तन सुरू झालं आणि प्रत्येक थेंबागणित तबल्याच्या ठेक्याचा आवाजाचा भास झाला. वेग वाढला तसा तो आवाज अजूनच बदलला. त्याच्यासोबत वारा आला आणि हा ठेका बदलून सर 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 असंही वाटून गेला. पक्षी चिडीचूप झाले होते. कदाचित शांत राहून तेही थेंबांचं नर्तन पाहत असतील. वळचणीवरून पागोण्याची धार सुरू झाली. तसा हा अजून एक वेगळा आवाज जाणवला. निसर्गात किती विविध आवाज असतात, लय असते, पण त्याची जाणीव व्हायला, त्याकडे लक्ष द्यायला आपल्या धावपळीत आपल्याला वेळ कुठे? रोजचं रुटीन सोडून त्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यातच जावं लागेल. मग तिथे पिंपळांनी वाजवलेल्या टाळ्या ऐकू येतील, बांबूच्या बनाने घातलेली शीळ खुणावेल, नाहीतर गालातल्या गालात हसून गवत खसखस पिकवेल. नारळाच्या झावळ्या तर वाऱ्यासोबत टिपऱ्या खेळल्याचा भास होतो. पार डोलून डोलून खेळतात त्या. प्रत्येकाचे वेगवेगळे सूर, ताल, अनोखे रंग. निसर्गातला प्रत्येक जण असतो आपल्याच नादात दंग. कोण रागदारी गातं, तर कोणी तांडव करतं. भवऱ्याची गुणगुण, कोकिळेचं कूजन, पक्ष्यांचं गुंजारव, लाटांची गाज, या साऱ्यावर केली माणसाच्या यंत्रांनी वरदान. कधी ना कधीतरी या यंत्राच्या कचाट्यातून मोकळा वेळ काढावा, दाट जंगलात हरून जावं, मोकळ्या वाऱ्याच्या सोबत किरक्या खाव्यात, धो धो पावसात चिंब व्हावं, कोकिळेच्या सादात साद मिसळावी, मोराकडून पदन्यास शिकावा, धबधब्यासारखं झोकून देता यावं, भान हरपून वाऱ्यासोबत धावत सुटावं. मंडळी, आज माझ्यासोबत तुम्हीही वाहवत गेलात ना निसर्गाच्या विश्वात. यांत्रिक जगापेक्षा खूप वेगळं आणि सुंदर आहे हे नैसर्गिक जग, जे सतत आपल्याला साथ घालत असतं. ती ऐकायला आपल्याला आपली यंत्र बंद ठेवावी लागतील. त्यासाठी का होईना, पण अधूनमधून वीज मात्र जावी लागेल.